आणि आता सांगलीच्या सांस्कृतिक विभागाने एक मोठी उत्तुंग भरारी मारलेली आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक व्यापार महोत्सवामध्ये महाराष्ट्राची लोककला सादर करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कलाकारांची निवड झाली होती. त्यांनी नुकतीच आपली ही लोककला दिल्लीत तख्तावरती सादर केलेली आहे. मराठी झेंडा फडकवलाय आणि सांगली जिल्ह्यातही हुरहुरणारी कलाकार आहेत हे त्यांनी दाखवून दिले. नवी दिल्ली येथे दिनांक 14 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर अखेर सांस्कृतिक व्यापार महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवामध्ये महाराष्ट्राची लोककला सादर करण्याची संधी सांगली जिल्ह्यातील कलाकार असलेल्या शिवकालीन तुतारी लेझिम दांडपट्टा मंडळ मुंबई या संस्थेला मिळाली होती. या संस्थेच्या कलाकारांनी नुकतंच दिल्ली येथील कार्यक्रमामध्ये सहभागी होत आपल्यातील कलेची चुणूक दाखवली आहे. यामध्ये वाटेगावचे सुप्रसिद्ध तुतारी वादक पांडुरंग गुरव, सोनीचे पेटेवले तानाजी जाधव, कृष्णात गुरव, गजानन गुरव, घनश्याम देटके, संजय वाघमारे आणि चंद्रकांत साठे या कलाकारांनी त्यामध्ये भाग घेतला. यावेळी त्यांनी तुतारी वादन, दांडपट्टा आणि महाराष्ट्रीयन कला सादर करून दिल्लीकरांची मने जिंकली आहेत. सांगली जिल्ह्याचं नाव दिल्ली तख्तापर्यंत पोहोचवणाऱ्या या कलाकारांचे एकच मनोगत आहे आणि ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरप्रमाणेच सांगलीतही अनेक कलाकार आहेत. त्यांच्या कलेला न्याय मिळावा आणि सांगली जिल्ह्याचा लोककलेच्या क्षेत्रातही यापुढे नावलौकिक व्हावा.